ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी आहे छगन भुजबळांच्या संदर्भातली। छगन भुजबळांसोबत खंडणी खोराकडून स्पेशल 26 पॅटर्न राबवत तब्बल 1 कोटींची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे। इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं सांगत 1 कोटींची खंडणी मागितल्यात आली होती। इतकंच नाही तर भुजबळांच्या फार्म हाऊसवर इन्कम टॅक्सची धाड पडणार असल्याचा धाक दाखवून खंडणी मागण्यात आली होती। छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। भुजबळांना धमकी देण्यात आलेली होती। 1 कोटींच्या रकमेची मागणी करण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडून खंडणीची मागणी करण्यात आली। आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत ही खंडणी मागण्यात आलेली होती। फार्म हाऊसवरती धाड पडणार असल्याचा देखील धाक दाखवण्यात आला। खंडणीची मागणी जी आहे ती केल्यानंतर छगन भुजबळांकडे ही मागणी केल्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यकाने याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलिसांनी सापळा रचत या तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला अटक केली। काय वाटतं आणि नोकरी धंदा नाही आहे, परिस्थितीने गांधलेला आहे आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल की भुजबळांचा तिकडे बंगला आहे, फार गपचूप भुजबळ येतात, गपचूप वाचला पोलिसांनी ते कुठेही गपचूप जाऊ शकतो। मग त्यांनी आपलं ठोकायला सुरुवात केली। आपलं म्हणलं एवढा बंगला आहे, तेवढा पैसा आहे, त्याच्या आहे आणि मग कसं आपलं कुठं बंगला नाही, काही नाही, काय काय कशाला डोक्याला आता आमच्या जाता पोलिसांमध्ये सगळं ते आपण काल पकडला करून तर काय त्या केस वगैरे चाललं। जो आरोपी आहे त्याने पहिला फोन 23/4 केला होता। तो माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या फोनवर केला होता, परंतु तो फोन जो होता तो डायव्हर्ट केला होता त्यांच्या PA श्री संतोष गायकवाड यांच्याकडे। मग त्यांनी ती माहिती डायरेक्ट आमचे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना दिली। साहेबांनी डेप्युटी कमिशनर आमचे बच्चाव साहेब आहेत त्यांना पथक नेमायला सांगितलं आणि कारवाई करण्यास सांगितलं। त्याप्रमाणे आमचं युनिट 1चं पथक नेमण्यात आलेलं होतं। काल आम्ही युनिट 1 वरून इथून सापळा रचून धरमपूर ते करंजाळी असे इथून जाऊन कारवाई केली आहे। त्या इसमास ताब्यात घेऊन त्यातील काही मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आम्ही अंबड पोलीस स्टेशनला ताब्यात दिलेला आहे। त्यांनी अगोदर 1,60,00,000ची डिमांड केली होती। प्रत्येक अधिकारीला 20-20 लाख, 8 अधिकारी, नंतर त्यांनी 2 अधिकारी जे आहेत त्यांना 20-20 लाखाची द्यायचं मागितली आणि 10-10 लाख अशी एकूण 1 कोटीच्यावर त्यांचं डील झालेलं होतं। आणि मग ती माहिती आणि ते कॉल जे झाले होते ते आम्ही ऐकल्यानंतर हा सापळा रचण्यात आला होता। भुजबळ साहेबांच्या फोनवर फोन आला होता आणि तोच फोन होता त्यांच्याकडे असणारा? हो, तो फोन होता, परंतु तो फोन डायव्हर्ट संतोष गायकवाड, ते सगळे कॉल रिसिव्ह संतोष गायकवाड करायचे। तक्रार भुजबळ साहेबांनी नाही, तक्रार ही जे फिर्यादी म्हणून आम्ही संतोष गायकवाड यांची घेतली, कारण सगळे कॉल अटेंड संतोष गायकवाड यांनी केलेले आहेत। नागपूरमधली एक महिला काश्मीरमध्ये बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। कारगिलमधून सुनीता असं संबंधित महिलेचं नाव आहे आणि सुनीता POK बॉर्डरच्या बाहेर गेली असून तिला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे। ही महिला नागपूरमध्ये एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची आणि आता नागपूरची महिला कारगिलमध्ये बेपत्ता झाल्याची माहिती समोर येताना दिसते। कदाचित तिनं सीमा ओलांडली असावी आणि तिला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतला असावा असा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला। ही महिला नागपूरमध्ये एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची आणि त्यामुळे या महिलेचा शोध जो तो घेतला जातोय। कारगिल बॉर्डरवरच्या हुन्नरवानमध्ये ही महिला जी ती गेलेली होती आणि तिथंच ही महिला जी ती बेपत्ता झाली आहे। मुलगासोबत गेली का, मुलाला नेलं, कपडे घेऊन देतो म्हटलं मुलाला, तो नाही म्हणत होता। बरं, तुम्हाला आता हे माहिती आहे का की तुमची पोरगी पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होती? नाही, काहीच नाही, मला काहीच नाही माहीत। काय सांगून गेले होते? काहीच नाही सांगितलं, काहीच नाही। आपली कामं करत राहते मी, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, आता पाणी भरलं। ती कोणाच्या संपर्कात होती? फोन घेऊन येत होती तिला कोणाचे? काही माहित नाही मला। माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। असा 5व्यांदा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि इतकंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र आम्ही आण्विक संघर्ष टाळला असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे।
तर अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही, तर अणुसंघर्ष देखील टाळला असा दावाचा ट्रम्प यांनी केला. You had a couple of foreign policy successes even right before this trip. You picked up the phone and called 2 nuclear powers, India and Pakistan, and you got them to step back from the brink. That was a success as you got on the plane heading over here. A bigger success than I'll ever be given credit for. Those are major nuclear powers. Those are not like a little bit. And they were angry. And the next phase was probably, did you see where it was tit for tat? And it was getting deeper and more, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. Thank you. Thank you for the clarification. I figured you'd Yeah. want to clean that up. No, it's the N-word. That's a very nasty word, right? In a lot of ways. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. केंद्राकडून शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळ जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे. शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे, ज्यामध्ये शशी थरूर यांची देखील निवड करण्यात आलेली आहे. आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांची निवड केली. मात्र त्यावरून आता काँग्रेसमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू झाले. केंद्राने परस्परच शशी थरूर यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेस चांगलीच दुखावली आहे. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी शिफारस केलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नाही आहे आणि त्यामुळे थरूर आणि काँग्रेसमध्ये अंतर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान केंद्राच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव निश्चित झालेलं असलं तरी काँग्रेसनं शशी थरूर यांच्या नावाची शिफारस केलेली नाही. खुद्द जयराम रमेश यांनीच या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. काँग्रेसने दिलेली 4 नावं बदलली जाणार नाहीत असं वक्तव्य जयराम रमेश यांनी केलं. त्यामुळे आता एकीकडे शशी थरूर यांची निवड परस्पर केंद्राकडनं करण्यात आली, दुसरीकडे काँग्रेसने 4 नावं जी आहेत ती देऊ केलेली आहेत या संदर्भात. आणि त्यामध्ये आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन, राजा ब्रार या 4 लोकांची नावं जी ती देण्यात आलेली आहे आणि ती यादी बदलण्यात येणार नाही असं काँग्रेसकडनं ठामपणे सांगण्यात आलेलं आहे. माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. असा 5व्यांदा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आणि इतकंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र आम्ही आण्विक संघर्ष टाळला असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तर अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही, तर अणुसंघर्ष देखील टाळला असा दावाचा ट्रम्प यांनी केला. You had a couple of foreign policy successes even right before this trip. You picked up the phone and called 2 nuclear powers, India and Pakistan, and you got them to step back from the brink. That was a success as you got on the plane heading over here. A bigger success than I'll ever be given credit for. Those are major nuclear powers. Those are not like a little bit. And they were angry. And the next phase was probably, did you see where it was tit for tat? And it was getting deeper and more, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. Thank you. Thank you for the clarification. I figured you'd Yeah. want to clean that up. No, it's the N-word. That's a very nasty word, right? In a lot of ways. भारताला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देऊ केलेलं आहे. मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहे. पाकिस्तानच्या याच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलं. विशेष म्हणजे या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदार असणार आहेत. यात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. या संदर्भात या परिपत्रक देखील सादर करण्यात आले. पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हालचाली सुरू केल्या आणि हे सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेलं
प्रतिनिधी मंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांना भेट देणार आहे. सुप्रिया सुळे या दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये, तर खासदार श्रीकांत शिंदे हे UAE आणि आफ्रिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूरवर आपली बाजू जगासमोर मांडणार आहेत. आणि आता भारत जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे. त्यात IMFच्या पैशाची पाककडून दहशतवाद्यांवर खैरात सुरू असल्याबद्दल देखील मुद्दा मांडण्यात येईल. IMFकडून पाकिस्तानला $1 अरब जे ते मंजूर करण्यात आले. पाकिस्तानला साधारण $1.23 अब्ज अमेरिकन डॉलरचा दुसरा हप्ता देण्यात आला. तर पाकिस्तानला फंडिंग म्हणजे दहशतवादाला फंडिंग ही देखील बाब प्रामुख्याने सांगण्यात येईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारलेल्या दहशतवाद्यांचा पाकला कशा पद्धतीने कळवळ आहे हा देखील मुद्दा मांडण्यात येईल. तर दहशतवाद्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 1 कोटी देण्याची घोषणा जी ती देण्यात आली आहे. दहशतवादी मसूद अझहरवर कोटींची खैरात करण्यात येते. तर मसूद अझहरला पाक मरकज पुन्हा बांधून देणार आहे. IMFचा पैसा दहशतवादी कारवाईसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोचली पाहिजे. ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये, विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल. हे MEAच्या माध्यमातून 5 खासदार एका टीममध्ये, एका ग्रुपमध्ये असतील, असे 8 खासदार, 8 टीम्स ज्याच्यात 5 खासदार ईच आणि MEAचा एक माणूस, असे पूर्ण जगभरातल्या जास्तीत जास्त देशांना आम्ही भेटण्यासाठी आणि आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी निर्णय घेतलाय. काल किरण रिजिजूंचा मला फोन आला होता. त्यांची इच्छा आहे की त्या सगळ्यामध्ये आम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं. तर देशाचा जेव्हा विश्वास असतो तेव्हा अर्थातच आम्ही ताकदीने भारतीय म्हणून जातो. त्यामुळे या 8 कमिटीज आहेत. या 8 कमिटीज 10 दिवसात 5 ते 6 देश फिरणार आहेत आणि हे 22 किंवा 23 तारखेला या ग्रुप जातील आणि 10 दिवसाचा तो दौरा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक जबाबदारी दिलेली आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली. मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. केंद्राकडून शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळ जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे. शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे, ज्यामध्ये शशी थरूर यांची देखील निवड करण्यात आलेली आहे. आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांची निवड केली. मात्र त्यावरून आता काँग्रेसमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू झाले. केंद्राने परस्परच शशी थरूर यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेस चांगलीच दुखावली आहे. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी शिफारस केलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नाही आहे आणि त्यामुळे थरूर आणि काँग्रेसमध्ये अंतर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान केंद्राच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव निश्चित झालेलं असलं तरी काँग्रेसनं शशी थरूर यांच्या नावाची शिफारस केलेली नाही. खुद्द जयराम रमेश यांनीच या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. काँग्रेसने दिलेली 4 नावं बदलली जाणार नाहीत असं वक्तव्य जयराम रमेश यांनी केलं. त्यामुळे आता एकीकडे शशी थरूर यांची निवड परस्पर केंद्राकडनं करण्यात आली, दुसरीकडे काँग्रेसने 4 नावं जी आहेत ती देऊ केलेली आहेत या संदर्भात. आणि त्यामध्ये आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन, राजा ब्रार या 4 लोकांची नावं जी ती देण्यात आलेली आहे आणि ती यादी बदलण्यात येणार नाही असं काँग्रेसकडनं ठामपणे सांगण्यात आलेलं आहे. माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. असा 5व्यांदा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आणि इतकंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र आम्ही आण्विक संघर्ष टाळला.
असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तर अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही, तर अणुसंघर्ष देखील टाळला असा दावाच ट्रम्प यांनी केला. You had a couple of foreign policy successes even right before this trip. You picked up the phone and called 2 nuclear powers, India and Pakistan, and you got them to step back from the brink. That was a success as you got on the plane heading over here. A bigger success than I'll ever be given credit for. Those are major nuclear powers. Those are not like a little bit. And they were angry. And the next phase was probably, did you see where it was tit for tat. And it was getting deeper and more, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. Thank you. Thank you for the clarification. I figured you'd want to clean that up. No, it's the N-word. That's a very nasty word, right? In a lot of ways.